नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला आजीच्या भोपळ्याची गोष्ट सांगणार आहे. तर गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, एक होती आजी. तिला आपल्या लेकीकडे जाण्याची खूप इच्छा झाली. लेकीचे घर दुसऱ्या गावी होते आणि तिथे जाण्यासाठी एका मोठ्या जंगलातून जावे लागायचे. आजी जेव्हा जंगलातून जाऊ लागली तेव्हा तिला आधी एक लांडगा भेटला. लांडगा म्हणाला, आजी आजी मी तुला खातो. आजी हुशार होती. ती म्हणाली, आत्ता नको बाबा, मी लेकीकडे चालले आहे. तिथे मी साजूक तूप आणि पांढरी खीर खाईन. जाडीजुडी होईन, मग तू मला खा. लांडग्याला तिचे म्हणणे पटले आणि त्याने तिला जाऊ दिले. पुढे गेल्यावर आजीला एक वाघ भेटला. वाघानेही तिला खाण्याची इच्छा व्यक्त केली. आजीने वाघालाही तेच उत्तर दिले आणि तिथून आपली सुटका करून घेतली. आजी सुखरूप लेकीकडे पोहोचली. तिथे तिने खूप दिवस मज्जा केली, छान छान पदार्थ खाल्ले आणि ती खरोखरच जाडीजुडी झाली. आता घरी परतण्याची वेळ आली. पण आजीला वाघ आणि लांडग्याची भीती वाटत होती. आजीने लेकीला सर्व प्रकार सांगितला. लेकीने एक मोठी युक्ती केली. तिने एक मोठा भोपळा आणला आणि तो मधून पोखरला. आजी त्या भोपळ्यात बसली. लेकीने तो भोपळा रस्त्यावर लोटून दिला. भोपळा जंगलातून धावू लागला. वाटेत आधी तोच वाघ भेटला. त्याने विचारले, का रे भोपळ्या, आजी पाहिलीस का? भोपळ्याच्या आतून आजी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. वाघाला वाटले भोपळाच बोलतोय. तो गोंधळून गेला. पुढे लांडगा भेटला. त्यानेही तेच विचारले. आजीने तेच उत्तर दिले. भोपळा वेगाने धावत राहिला. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि लेकीच्या मदतीने आजी त्या हिंस प्राण्यांच्या तावडीतून वाचली आणि सुखरूप आपल्या घरी पोहोचली. मित्रांनो, कथा आपल्याला आवडल्या असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.